कबूतरखान्यावरील बंदी उच्च न्यायालयाकडून तुर्तास कायम. निर्णय घेण्याआधी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करा. कबुतरांच्या खाण्याचा दाना पाण्याचा विचार करू नका, न्यायालयाच्या सूचना. नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, दुसरीकडे आस्थेचा सुद्धा विषय. आस्था आणि आरोग्याचा विचार करून मार्ग काढू, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. कबूतरखान्याच्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं मत जाणून घेणं गरजेचं. प्रशासन काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. जैन समाजाकडून कबूतरखान्याबद्दल समिती स्थापन करण्याचा निर्णय. सर्व निर्णय आणि संवाद समितीमार्फत होतील. वाद आणि प्रक्षोभक वक्तव्य टाळण्यासाठी जैन समाजाकडून खबरदारी. दादरमध्ये मराठी एकीकरण समितीचं कबूतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. जैन समाजाच्या आंदोलनात चाकूवाटा, परंतु कारवाई झाली नाही. आम्ही शांततेत काढलेल्या आंदोलनावर कारवाई का? मराठी एकीकरण समितीचा हल्लाबोल. कल्याण डोंबिवलीमध्ये मटण मांस बंदीच्या निर्णयावर महापालिका ठाम. निर्णय जुनाच, दरवर्षी याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं पालिकेचं स्पष्टीकरण. स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरातही मांस विक्री बंद राहणार. कल्याण डोंबिवली, संभाजीनगर, नागपूर, मालेगाव आणि अमरावतीनंतर आता जळगाव महानगरपालिकेचाही मांस विक्री बंदीचा निर्णय. स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीचा निर्णय 1988 साली काँग्रेसच्या काळातलाच. महापालिकांनी घेतलेल्या निर्णयावरून मुख्यमंत्र्यांनी हात झटकले. कुणी काय खावं यात सरकारला काहीही इंटरेस्ट नसल्याचंही केलं स्पष्ट. 15 ऑगस्ट हा आनंद साजरा करण्याचा दिवस, हा कोणताही धार्मिक कार्यक्रम नाही. मांस विक्री बंद करणं हे नवं धोताड. संजय राऊत यांची टीका. राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा मजकूर राहुल गांधी यांच्या सहमतीशिवाय. राहुल गांधी यांच्या जीवास धोका असल्याचं कोर्टातील दाव्यावर राहुल गांधी यांच्या वकिलाचा घुमजाव. राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांच्या संमतीशिवाय करण्यात आला. काँग्रेस नेते सुप्रिया श्रीनेत यांचं ट्विट. वकिलांनी राहुल गांधी यांच्या संमतीशिवाय निवेदन केलं दाखल. बिहारमध्ये मृत घोषित मतदारांसोबत राहुल गांधी यांचा व्हिडिओ. आयुष्यात पहिल्यांदाच मृतांसोबत चहा प्यायलो, धन्यवाद निवडणूक आयोग. व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधींचा टोला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्याकडे मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा. अजितदादा पवार आणि सुनील तटकरे यांनी सोपवली मोठी जबाबदारी. काही दिवसांपूर्वीच वादामध्ये सापडलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांची बढती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी चव्हाण यांची निवड. ज्या मावळ्याने 2.5 वर्षांसाठी मंत्रिपद सोडलं त्याच्यासाठी पालकमंत्रीपद क्या चीज. पालकमंत्रीपद सोडल्यानं इतिहासात माझं नाव कोरलं गेलं. पालकमंत्री पदावर भरत गोगावले यांचं वक्तव्य. ध्वजारोहणासाठी झालेल्या नियुक्त्या तात्पुरत्या, लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय होईल. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. मंत्री चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश. सरकारी बंगल्यावरून धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण. मुंबईतील घर सध्या राहण्यायोग्य नसून दुरुस्तीचं काम सुरू. घराचं काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार, धनंजय मुंडे यांची माहिती. मनसेनं नवी ईगल आय मोहीम. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नजर ठेवणार. कार्यपद्धतीचा अभ्यास करून आगामी निवडणुकीदरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा भंडाऱ्यात. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसात बैलगाडीवर मोर्चा. शेतकरी अडचणीमध्ये असतानाही मदत दिली जात नाही, रोहित पवार यांचा हल्लाबोल. मी आता विद्यमान खासदार नाही, तरीही लोक मला खासदार ताईच म्हणतात. भगवान भक्तीगडावरील कार्यक्रमात प्रीतम मुंडे यांचं वक्तव्य. आमदार भास्कर जाधव यांचा आणखी एक व्हॉट्सअप स्टेटस. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील आरमार पेशव्यांनी पाडल्याचा साने गुरुजींचा व्हिडिओ. स्टेटसमधून ब्राह्मण समाजाला डिवचण्याचा प्रयत्न. वैभव नाईक यांनी घेतली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट. भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी फोनवरून संवाद. महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचं गडकरींचं आश्वासन. रायगडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का. माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत केला प्रवेश.
हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांची कन्या आणि शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट। महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण, हवामान, आरोग्य आणि पोषण आहारावर दोघांमध्ये चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गणेश मंडळांची बैठक। पोलीस विभागाशी योग्य समन्वय राखा। पुण्यात विसर्जन मिरवणुकांचं नीट नियोजन करा, फडणवीसांचे आदेश। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन आणि यापूर्वी सरसकट आरक्षण देण्याची सुद्धा मागणी। धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलकांची मागणी। विराट आंदोलकांकडून शासनाला अल्टिमेटम, आज दुपारी 3 वाजेपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी घेतलेली भूमिका चुकीची असल्याचं आंदोलकांचं मत। नाशिकमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी घेतली बिऱ्हाड आंदोलकांची भेट। आदिवासी विकास भवनासमोर 35 दिवसांपासून आंदोलन सुरू। थोरात यांनी सरकारला केली आंदोलकांना सेवेमध्ये रुजू करण्याची मागणी। लातूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध अद्याप कायम। 15 ऑगस्टला काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या उपस्थितीत होणार शेतकऱ्यांची बैठक। मुरुड अकोला येथे होणार बैठक। मुंबई महानगरात 12 ऑगस्ट 2025 पर्यंत आढळली 4325 बेवारस वाहनं। बेवारस आणि भंगार वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी 3153 वाहन मालकांना महानगरपालिकेची नोटीस। महामुंबईमध्ये 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या 5 फेऱ्या पूर्ण। 2,61,953 विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश। 1,28,615 विद्यार्थ्यांची वाणिज्य शाखेला पसंती। मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या अधिक। आजपासून कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार। अंबाबाई देवीच्या मूर्तीवरील संवर्धन प्रक्रिया पूर्ण। पुरातत्व विभागाच्या वतीनं मूर्तीवर प्रक्रिया। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी प्रांजल केवलकर यांच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली। सरकारी पक्षांना आणि पोलिसांनी चौकशीसाठी मागितली मुदत। जामीन अर्जावरील जबाबासाठी कोर्टानं दिली पुढची तारीख। नवी मुंबई एअरपोर्टचा बोर्डला मनसेनं फासलं काळं। विमानतळावरील फलकावर दिबा पाटील यांचं नाव लिहिण्याची मागणी। फलकावर नवी मुंबई विमानतळ नाव असल्यानं मनसे चांगलीच आक्रमक। नवी मुंबईतही भटक्या श्वानांची दहशत। जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत शहरात 7 महिन्यात 6,939 जणांचा घेतला चाबा। श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी। अंगणवाडी सेविकांना अद्यापही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही। एकीकडे लाडक्या बहिणींना गिफ्ट, मात्र दुसरीकडे अंगणवाडी सेविका शासकीय भत्त्यापासून वंचित। लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या फेर सर्वेक्षण कामास अंगणवाडी सेविकांचा विरोध। फेर सर्वेक्षणाचं काम लावू नये यासाठी विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन। जालन्यात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बॉम्बशोधक आणि नाशक पथकाची मॉकड्रिल। जालना बसस्थानक परिसरात पार पडली मॉकड्रिल। मॉकड्रिलमुळे प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ। पुण्यामध्ये गर्दीच्या वेळेत दर 7 मिनिटाला एक ट्रेन अशी पुणे मेट्रोची सेवा। 15 ऑगस्ट पासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर 6 मिनिटाला सेवा पुरवली जाणार। पुणे मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर यांची माहिती। राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा। कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट। पूर्व विदर्भाच्या काही भागात आजही मुसळधार पाऊस। लोणावळ्यामध्ये हुल्लडबाजांना चाप। सध्या वेशातील पोलिसांची गस्त। लॉंग विकेंडसाठी आलेल्या पर्यटकांवर पोलिसांची गर्दी नजर। मध्यप्रदर्शन, धोकादायक स्टंट, बेदरकार ड्रायव्हर विरोधात होणार कारवाई। वर्ध्यात जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा रायगाव मार्ग बंद। सरूळ येथील पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक प्रभावित। तळेगाव दाभाडे शहरात आज पाणी पुरवठा बंद। सोमाटणे जॅकवेल दुरुस्तीची कामं सुरू। सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद। अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे अंजनसिंगी शिवारातील शेतीला नदीचं स्वरूप। पिकं पाण्याखाली गेल्यानं पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसामुळे बेंबाळा आणि इसापूर धरणातील पाणी साठ्यात वाढ। दोनही धरणाचे दरवाजे उघडले। प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा।
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाची बुधवारी ईडीकडून तासभर चौकशी. एका स्पोर्ट्स बेटिंग ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोंदवला जबाब. क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या मुलाचा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा संपन्न. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक्षी हिच्याशी अर्जुनचा साखरपुडा संपन्न. 2030 राष्ट्रकुल यजमान पदासाठी भारताची दावेदारी आणखी मजबूत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब. अहमदाबाद शहराला पसंती. मैदानाबाहेरील हिटमॅन रोहित शर्माचा जलवा. रोहित शर्मा वन डे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर. बाबर आझमच्या घरणीचा फायदा. कॅरिबियन वादळामध्ये पाकिस्तानचा 92 धावांनी सुपडा साफ. तिसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर 202 धावांनी दणदणीत विजय. सामने निवडू नका, देशासाठी खेळा. जसप्रीत बुमराहवर मोहम्मद अझरुद्दीन नाराज. मोहम्मद सिराजवर मात्र कौतुकांचा वर्षाव. सुपरस्टार तलैबा रजनीकांतचा कुली सिनेमा आज होणार रिलीज निमित्त सिंगापूरमध्ये एका कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिली सुट्टी. सोबतच सिनेमाचं तिकीट आणि मोफत जेवण. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या जयंतीदिनी पती बोनी कपूर यांची भावनिक पोस्ट. तू 62 वर्षांची नाहीस तर तू 26 वर्षांची, असं कॅप्शन असलेली पोस्ट. अभिनेता रणवीर सिंग याला शक्तिमान साकारू न देण्यावर ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना ठाम. कोर्टामध्ये जावं लागलं तरी चालेल, या शब्दात खन्ना यांचा निर्धार. दोघांमध्ये 3 तास चर्चा, पण काही तोडगा नाही. गदर 2 या यशानंतर गदर 3 ही येणार. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी दिले संकेत. भारत-पाक संघर्षावर असणार ही कहाणी. आधीच्या कथानकांपेक्षा अधिक थरार यामध्ये बघायला मिळणार. पत्नी ट्विंकल खन्नाच्या डान्स स्टेपवर अभिनेता अक्षय कुमारची मजेदार प्रतिक्रिया. म्हणाला, प्रतिभेवर प्रश्न नाही, पत्नी म्हणून अनमोल.